नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते त्याचं अंकगणित जे आहे त्याचं तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अवयव व गुणांक आणि त्यांचे गुणधर्म याच्या स्वाध्याय 3.2 ला आपण आज सुरुवात करतोय बघा. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे, ती संख्या कोणती? काय सांगितलं आपल्याला? 50 पेक्षा लहान पाहिजे. मग पर्यायांमध्ये दिलेल्या सर्व संख्या 50 पेक्षा लहान आहे. 7च्या पटीत पाहिजे म्हणजे 7च्या पाढ्यात किंवा 7च्या टेबलमध्ये आल्या पाहिजे. 14 पण येतात, 42 पण येतात, 49 पण येतात आणि 35 पण येतात. काय सांगितलं? त्याला फक्त 3 अवयव पाहिजे, म्हणजे 3 फॅक्टर त्याला पाहिजे. मग पहा बरं, 14 कोणत्या टेबलमध्ये येतात? 1च्या येतात, 2च्या येतात, 7च्या येतात आणि 14च्या येतात. इथे 4 अवयव आहे बघा, आपल्याला 3च पाहिजे होते, चालणार नाही. दुसरा ऑप्शन बघा, 42 कोणकोणत्या टेबलमध्ये? 1च्या येतात, 2च्या येतात, 3च्या येतात, 4च्या येत नाही, 5च्या येत नाही, 6च्या येतात, 7च्या येतात, 8च्या येत नाही, 9च्या येत नाही, 10च्या येत नाही, 14च्या येतात बघा, नंतर 21च्या येतात, 42च्या येतात. याला खूप फॅक्टर झाले बघा, किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 अवयव आहे, आपल्याला 3च पाहिजे, हा सुद्धा काही चालणार नाही. तिसरा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे 49. 49 बघा बरं कोणत्या टेबलमध्ये? 1च्या टेबलमध्ये येतो, अजून 7च्या टेबलमध्ये येतो आणि 49च्याच टेबलमध्ये येतो. याला फक्त 3च अवयव आहेत, 3च फॅक्टर आहेत. म्हणून आपल्याला विचारलं जे होतं की 3 अवयवांची 7च्या पटीत असणारी आणि 50 पेक्षा लहान संख्या ती कोणती आहे? मग 49 आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? मग 37 किंवा 37 आपल्याला नंबर दिला बघा. याचा काय काढायचं आपल्याला? सर्वात लहान विभाजक म्हणजे सगळ्यात लहान पाढा कोणता किंवा सगळ्यात लहान टेबल कोणता ज्याच्यामध्ये 37 येतात. मग लक्षात ठेवायचं बाळांनो, असं जर का तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात लहान विभाजक कोणता, तर सर्वात लहान विभाजक नेहमी कोणत्याही संख्येचा काय असतो? 1 असतो. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल. 3 क्रमिक संख्या म्हणजे क्रमानुसार येतात बघा, जसं की 2, 3, 4 किंवा 3, 4, 5 अशा पद्धतीने क्रमाने येणार आहे. मग पहिल्या संख्येला जर का आपण एक्स पकडलं तर दुसरी संख्या काय होऊन जाईल? एक्स प्लस 1, त्याच्या पुढची प्लस 1 केलं की पुढची येईल. त्यानंतरची काय येईल? एक्स प्लस 2, त्याच्यामध्ये 2 केलं की पुढची संख्या येईल. अशा 3 क्रमाने येणाऱ्या संख्या झाल्या. यांची बेरीज आपल्याला 15 सांगितलेली आहे, म्हणजे एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 याचा आन्सर किती आहे? 15. करा बरं सॉल्व. एक्स आणि एक्स किती झाले? 3x. 1 प्लस 2 किती झाले? 3 इज इक्वल टू 15. हा प्लस 3 आहे बघा, इकडे येऊन काय करणार? तो मायनस होत आहे, म्हणजेच 3x इज इक्वल टू काय आलं? 15 मायनस 3, म्हणजेच 3x काय आला? 12. 3 मल्टिप्लाय करताय, इकडे येऊन काय करतील? डिवाइड करतील, म्हणजेच एक्स किती येईल? 12 डिवाइड बाय 3. 3च्या टेबलमध्ये 12 कितव्या नंबरवर? 4 नंबरवर. मग काय काय संख्या आल्या आपल्या? एक्स होती म्हणजेच 4, एक्स प्लस 1 म्हणजेच 4 प्लस 1 इज इक्वल टू 5, एक्स प्लस 2 म्हणजेच 4 प्लस 2 इज इक्वल टू 6. म्हणजे 3 क्रमिक संख्या काय झाल्या? पहिली झाली 4, नंतर झाली 5 आणि नंतर झाली काय? 6. आपल्याला काय सांगितलं? मधल्या संख्येचा वर्ग. मधली संख्या काय आहे? 5. 5 चा वर्ग म्हणजे 5 चा स्क्वेअर करायचा आहे. 5 चा स्क्वेअर काय असतो बाळांनो? 5 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 चा किती झाले? 25. म्हणून ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर 25 हे करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, 1632
ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा, मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत. बघा काय सांगितलं आपल्याला, संख्या दिली 1632. सांगितलं की या कोणत्या तरी दोन संख्यांचा गुणाकार आहे. त्यापैकी एक संख्या काय सांगितली, आणखी अवयव पडू नयेत. आणखी अवयव पडू नयेत म्हणजेच काय, ती संख्या कशी असणार, मूळ संख्या असेल. मूळ संख्या म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, काय असेल तो प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, अशी संख्या जी फक्त 1च्या टेबलमध्ये येते किंवा स्वतःच्या टेबलमध्ये येते, बाकी इतर टेबलमध्ये ती येत नाही. मग पहा बरं, पहिल्या ऑप्शन मध्ये 68 आणि 24 दिलेला आहे. बघा बरं, दोन्ही कोणत्या ना कोणत्या टेबलमध्ये येतात. 24 जसं की पाहिलं तर 4च्या आहे, 6च्या आहे, किंवा 68 पाहिलं तर परत 4च्या टेबलमध्ये येते. 34 सुद्धा बघा 17च्या टेबलमध्ये येते. त्याच्यानंतर 48 पाहिलं तर 6च्या आहे, 8च्या आहे, चालणार नाही. तिसऱ्या ऑप्शन मध्ये जर का आपण पाहिलं तर 17 बघा प्राईम नंबर आहे आणि नंतर 96 दुसरा एखादा नंबर दिलेला आहे, तो कॉम्पोजिट नंबर आहे, जो दुसऱ्या टेबलमध्ये येतो. आपल्याला एकच प्राईम पाहिजे होता. चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा दोन्ही संख्या ज्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या पाड्यात येतात. 32 2च्या टेबलमध्ये येतो, 51 3च्या टेबलमध्ये येतो. म्हणजेच काय, पहिला चालत नाही, दुसरा चालत नाही, चौथा चालत नाही, तिसरा पर्याय आपला बरोबर उत्तर असेल. पाहिजे असलं तर आपण क्रॉस चेक करू शकतो. 96 मल्टिप्लाय बाय 17 करून पहा. 17 6 जा 102, कॅरी आले 10. 17 9 जा 153, 153 आणि 10 किती झाले तर 163. बरोबर आन्सर आपला येते आहे, म्हणून सी पर्याय अचूक पर्याय आहे. पाचवा प्रश्न बघा, 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या संख्येच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. 110 चे काय काढायचे आपल्याला, विभाजक काढायचे. मग 110 पकडा बरं, कोणत्या टेबलमध्ये येतो 110, 1च्या येतो, 2च्या येतो, 3च्या येणार नाही, 4च्या येणार नाही, 5च्या येतो बघा, 6च्या नाही, 7च्या नाही, 8च्या नाही, 10च्या येतो बघा, 11च्या येतो बघा, त्याच्यानंतर 22च्या येतो, 55च्या येतो, 110च्या येतो. किती विभाजक झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती विभाजक आहे, 8. लिहून घेऊ आपण. आता काय सांगितलं, याचे मूळ अवयव पण काढा. मग 110 घ्या, 110 ला असं मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टरायझेशन काढा त्याचे. 110 कोणत्या टेबलमध्ये, 2च्या. किती नंबरवर, 55. 55 कोणत्या टेबलमध्ये, 5च्या. किती नंबरवर, 11. 11 कोणाच्या टेबलमध्ये, 11च्या. किती नंबरवर, 1 नंबरवर. काय आले प्राईम फॅक्टर, 2 5 आणि 11. म्हणजेच किती आहे, फक्त 3 आहे. मग काय सांगितलं, हे जे विभाजक आहे हे ह्या मूळ अवयवांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजेच 8 - 3 जर का केलं तर काय उत्तर येईल, 5 ने. हे जे विभाजक आहे ते मूळ अवयवांपेक्षा जास्त आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. सहावा प्रश्न बघा, 60चे विभाजक आहेत. मग 60 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो पहा बरं. 1च्या येतो, 2च्या येतो, 3च्या येतो, 4च्या पण येतो बघा, 5च्या येतो, 6च्या येतो, परत 10च्या येणार, 11 नाही 12च्या येणार, 13 नाही 14 नाही 15च्या येणार, 20च्या येणार, 30च्या येणार, 60च्या येणार. कुठे दिले बघा हे सगळे अवयव, कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेले आहे, ऑप्शन बी मध्ये दिलेले आहेत, म्हणून ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन आहे. सातवा प्रश्न आहे बघा, 60चे मूळ अवयव. आता प्राईम फॅक्टर पाळायचे. मग पाळा बरं फॅक्टर. 60 घ्या, प्राईम फॅक्टरायझेशन करा. 60 कोणाच्या टेबलमध्ये येतील, 2च्या. किती नंबरवर, 30 नंबरवर. 30 कोणाच्या टेबलमध्ये परत, 2च्या. किती नंबरवर, 15 नंबरवर. 15 कोणाच्या टेबलमध्ये, 3च्या. किती नंबरवर, 5. 5 कोणाच्या टेबलमध्ये, 5च्याच टेबलमध्ये. किती नंबरवर, 1. मग काय प्राईम फॅक्टर आले किंवा काय मूळ अवयव आले, 2 2 3 आणि 5. 2 2 3 5 कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे, सी ऑप्शन मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. आठवा प्रश्न आहे बघा आपला, 2 प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 आहे.
त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे आहे. काय सांगितलं, दोन प्रौढ माणसं आहेत. प्रौढ म्हणजेच काय, त्यांचं वय काय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, म्हणजे ते 18+ आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार केला तर किती आहे 770. मग पहा बरं असं कसं सोडवायचं या गणिताला. 770 काय करायचे आपण पहिले फॅक्टर पाडायचे. करा बरं. 770 शेवटी 0 आहे म्हणजे 2च्या टेबलमध्ये. याच्या निम्मे करा म्हणजे किती 2 3 जार 6 2 8 जार 16 2 5 जार 10. शेवटी 5 आले म्हणजे 5च्या टेबलमध्ये येतील. 5 7 जार 35 उरले 3 त्यावर घेतला 5 परत 5 7 जार 35. 77 7च्या टेबलमध्ये 11 नंबरवर 11च्याच टेबलमध्ये 1 नंबर. काय फॅक्टर मिळाले आपल्याला 2 5 7 11. यांचं मल्टिप्लिकेशन करा बरं. 2 5 किती होईल 10. 10 हे 18+ आहे का नाही, चालणार नाही. 2 7 करा बरं किती होतील 14. 14 18+ आहे का नाही, चालणार नाही. 2 × 11 करा किती झाले 22. 22 18+ आहे म्हणजे एक वय 22 असेल. कोणाकोणाचा गुणाकार केला आपण 2चा आणि 11चा. मग पॉवर 2 × 11 22 झाले आणि उरलेले दोन फॅक्टर 5 आणि 7 म्हणजे 5 × 7 किती झाले 35 झाले. दोन्ही आता 18+ आहे म्हणजे ही वय असली पाहिजे. एका माणसाचं वय असेल 22, एकाचं असेल 35. काय सांगितलं या वयांची काय काढायची आपल्याला बेरीज. करा बरं मग दोघी प्लस. 2 आणि 5 7 2 आणि 3 5 किती झाले 57. 57 कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेला आपल्याला सी ऑप्शन मध्ये दिलेला आन्सर बरोबर आन्सर आहे. 9वा प्रश्न आहे बघा. 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. 32 दिले बघा आपल्याला मूळ अवयव. काढा बरं मग मूळ अवयव याचे प्राईम फॅक्टरायझेशन करा. 32 कोणाच्या टेबलमध्ये 2च्या किती नंबरवर 16. 16 कोणाच्या टेबलमध्ये परत 2च्या किती नंबरवर 8. 8 परत 2च्या टेबलमध्ये किती नंबरवर 4 नंबरवर. 4 परत 2च्या टेबलमध्ये 2 नंबरवर. 2 परत 2च्या टेबलमध्ये किती नंबरवर येतात 1 नंबरवर. काय फॅक्टर आले आपले 2 2 2 2 आणि 2. 2 5 टाइम्स येतात. 2 5 टाइम्स कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ए ऑप्शन मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 10वा प्रश्न आहे बघा. 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे. 8चे पहिले 4 गुणित म्हणजे 8चा टेबल लिहा. 8 1 8 8 2 16 8 3 24 आणि 8 4 32. यांची काय करायची आहे बेरीज. करा बरं मग. 8 आणि 16 24. 24 आणि 24 48. 48 आणि 32 80. म्हणजेच काय 8च्या पहिल्या 4 गुणितांची म्हणजे 8च्या टेबलमध्ये येणाऱ्या पहिल्या 4 अंकांची बेरीज 80 आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आहे. 11वा प्रश्न आहे बघा. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती. काय सांगितलं 3 आणि 5 म्हणजे 3 आणि 5 यांच्या टेबलमध्ये आल्या पाहिजे त्या संख्या आणि 100 पेक्षा लहान पाहिजे. मग पहा बरं काय करायचं अशा वेळी. या 3 आणि 5 यांचा गुणाकार करून टाकायचा. 3 5 किती झाले 15 आणि 15चा टेबल लिहायचा पुढे. मग पहा बरं 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 6 90 15 7 105. काय सांगितलं आपल्याला 100. पहिले 100 म्हणजे 100 पेक्षा लहानच पाहिजे. 105 100 पेक्षा मोठे आहे चालणार नाही. म्हणजे एवढेच किती आले पावर 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजेच काय 3 आणि 5 यांची गुणिते जी 100 पेक्षा लहान आहेत त्यांच्या संख्या किती आहे 6 आहेत. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपला स्वाध्याय 3.2 पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.